नमस्कार मित्रांनो, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो विषय सुरुवातीला कुठलाही विद्यार्थी जेव्हा बँकिंग असेल बाकी स्पर्धा परीक्षांच्या हिशोबाने जर विचार केला ज्याला आपण गणित म्हणतो, तर या विषयाची सुरुवातीला मुलांच्या मनात एक भीती असते किंवा मॅथ्स आलं म्हणजे थोडंसं भीतीवालं वातावरण आहे, कारण आम्ही लहानपणापासून मॅथ्सची भीती वाटत आली आहे. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने प्लॅनिंग कळेल त्यावरनुसार तुमच्या लक्षात येईल की मुलांना सुरुवातीला अवघड वाटणारं मॅथ्स, अवघड वाटणारं क्वांट, नंतर स्कोरिंग का बनतं, त्याच्या मागचे काही स्पेसिफिक रिझन, मागच्या वर्षभराचे एक्झामचे ॲनालिसिस, यावर्षी नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, या सगळ्या विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट प्लॅनिंग मिळेल वर्षभराचं, तुम्हाला कंप्लीट प्लॅनिंग मिळेल पूर्ण विषयाचं, तुम्हाला कंप्लीट प्लॅनिंग मिळेल एकूण एक टॉपिकचं, कसा अभ्यास करायचा, किती वेळ द्यायला पाहिजे, नेमकी सिलेक्शन म्हणजे प्रोसेस नेमकी कशी आहे, क्वेश्चन सिलेक्शन कसं असावं, आणि जे तुम्ही डाऊट्स मी तुम्हाला जो गुगल फॉर्म दिला त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी डाऊट्स मला विचारले ते डाऊट्स सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील, त्याच्यावर सुद्धा सोल्युशन मिळेल. तर स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण सब्जेक्ट बँकिंग जर एक्झामचा विचार केला, बँकिंग असेल, रेल्वे असेल, SSC असेल, MBA CET असेल, तर बँकिंगचा जो सिलेबस आहे आणि इन्शुरन्स एक्झामचा जो सिलेबस आहे तो ॲज इट इज असा असतो. मी नेहमी बॅचमध्ये सांगतो की क्वांटला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. 2 पार्ट म्हणजे कुठलं, ज्या मुलांना कॅल्क्युलेशनची स्पीड चांगली आहे किंवा ज्यांना बेसिक कॅल्क्युलेशन जमतं तर तुमच्यासाठी हे टॉपिक आहेत कॅल्क्युलेशन बेस्ड. ज्या मुलांना वाटतं की माझे कॅल्क्युलेशन पण चांगले आहेत आणि कन्सेप्ट पण चांगले आहेत तर मग कन्सेप्ट बेस्ड टॉपिक हे आहेत. म्हणजे इन शॉर्ट काय, तुम्हाला एखादा विषय शिकायचा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्पेसिफिकली, तर मग मला 2 गोष्टी चांगल्या असाव्या लागतील. एक तर माझी कन्सेप्ट, दुसरी माझी कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन चांगले असतील तर मला या टॉपिकवर कमांड मिळवता येईल. जर मला या टॉपिकवर कमांड मिळवायची असेल, या टॉपिकवर मला मास्टरी मिळवायची असेल, तर मग डेफिनेटली मला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागेल. आता तुमच्या कन्सेप्ट असू द्या किंवा कॅल्क्युलेशन असू द्या, दोन्हीसाठी एक प्रॉपर प्रॅक्टिस आणि सोबत एक बॅच म्हणा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता तो वाला पार्ट म्हणा, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या, त्या कुठून करायच्या, कशा करायच्या याही बद्दल मी पुढे सांगतो. त्यापूर्वी 2023 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय 2023च्या परीक्षेत नेमका कसा होता, प्रीमध्ये कसा होता, मेन्समध्ये कसा होता, याचं एकदम डिटेल ॲनालिसिस घेऊया. पेपर पॅटर्न बद्दल सांगण्याची मला तेवढी गरज वाटत नाही, कारण क्वांटचा पेपर पॅटर्न हा ऑलमोस्ट फिक्स असतो. खूप जास्त फरक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयामध्ये पडत नाही. त्यामुळं हा जो विषय, या विषयाचा पेपर पॅटर्न फिक्स असतो. पण यावर्षीचं जर एक्झाम्स तुम्ही बघितल्या तर वर्षभरातल्या ज्या मोठ्या एक्झाम्स आहेत, जसं RRB PO आणि क्लर्क असेल, तर जर तुम्ही प्री एक्झाममध्ये बघितलं तर क्वांट बऱ्यापैकी इझी होतं, मेन्समध्ये बघितलं तर मॉडरेट होतं. म्हणजे 2022च्या मेन्सच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षीची RRB POची मेन्स आणि RRB क्लर्कची मेन्स ही कंपॅरेटिव्हली इझी होती. मी स्पेसिफिक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सब्जेक्टबद्दल बोलतोय. मी स्पेसिफिक आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त क्वांटबद्दल बोलतोय. तर प्री बऱ्यापैकी इझी होतं, मेन्स कंपॅरेटिव्हली मॉडरेट होतं. हे जर IBPS क्लर्कमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पण प्री बऱ्यापैकी इझीच होता. म्हणजे सिम्प्लिफिकेशनवाला पार्ट असेल, DI असेल, नंबर सिरीज असेल, त्यानंतर कमर्शियलचे क्वेश्चन असतील, हे कंपॅरेटिव्हली इझी होते. आणि मेन्सची एक्झाम पण फार काही अशी अवघड नव्हती की एकदम डुएबल नव्हती, अशातला काही भाग नव्हता, बऱ्यापैकी मॉडरेटवाला पेपर होता. हे जर IBPS PO मध्ये बघितलं तर तुम्हाला चांगलं आठवत असेल, IBPS POची जेव्हा एक्झाम संपली होती पहिल्या दिवशी शिफ्ट, त्याच्यानंतर मी एक DIचं सेशन घेतलं होतं. एक 7 दिवसांची DIची सिरीज चालवली होती. त्या 7 दिवसांच्या DIच्या सिरीजला चालवण्यामागचं रिझन होतं की यावर्षीच्या IBPS POच्या प्रीमध्ये DIचे क्वेश्चन खूप लेंदी विचारले होते. आता मुलांची जर नॉर्मली बघितलं तर डिपेंडन्सी कशावर असते, अप्रॉक्सिमेशनवर, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज, DI याच्यावर डिपेंडन्सी असते. आणि याच्यापैकीच एखाद्या सब्जेक्टला जर अवघड करून टाकलं तर मग डेफिनेटली अवघड म्हणल्यापेक्षा कॅल्क्युलेटिव्ह होतं. स्पेसिफिकली मी लिहिताना तर कॅल्क्युलेटिव्ह लिहिलंय, म्हणजे लेंदी क्वेश्चन्स होते, DIचे क्वेश्चन लेंदी विचारले होते, लेंथ मोठी होती. त्यानंतर भरपूर मोठा डेटा कॅल्क्युलेट करावा लागायचा, सिंगल डायग्राम. पण मग इकडं टोटल दिलेले त्याच्यापैकी मेलचा पर्सेंटेज किंवा फिमेलचा पर्सेंटेज किंवा रेशो अशा हिशोबाने दिले होते, त्याच्यामुळे लेंदी क्वेश्चन्स होते. आणि मेन्स जर बघितली तर बऱ्यापैकी मॉडरेट टू डिफिकल्ट होती. 2022च्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी IBPS PO मध्ये मेन्स क्वांटमध्ये इझीच होतं. ते जर SBI PO मध्ये बघितलं तर एक्स्ट्रीम कॅल्क्युलेटिव्ह प्रीमध्ये पण,
आणि मेन्समध्ये ते एकदम भयानक क्वांट यावेळेस SBI PO मेन्सच्या एक्झाममध्ये होतं. जेव्हा SBI POची मेन्सची एक्झाम संपली, चांगल्या चांगल्या मुलांचे फीडबॅक असे होते की सर क्वांट एकदम भयानक होतं. ते जर SBI क्लर्कमध्ये म्हणलं तर क्लरिकलच्या मानाने म्हणजे RRB क्लर्क असेल, IBPS क्लर्क असेल, याच्या कंपॅरिझनमध्ये SBIचं क्लर्कचं क्वांट हे कंपॅरेटिव्हली अवघड होतं, लेंदी होतं, कॅल्क्युलेशन जास्त होते. जे लोक एकदम वरवरचा अभ्यास करतात, बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन करून स्वतःवर थोडंसं ओव्हर कॉन्फिडंट होऊन जातात, अशा लोकांसाठी एक क्वांट बऱ्यापैकी अवघड होतं. इथं मुलांचे कंपॅरेटिव्हली अटेम्प्ट कमी झाले. एक व्हिडिओ सुद्धा मी याचा एक संदर्भात टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलला. मेन्स डॅश करण्यामागचं रिझन असे की मेन्स पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 24 फेब्रुवारीला याची मेन्स SBI क्लर्कची, त्यामुळे सध्या तरी त्याच्याबद्दल काही बोलताच येणार नाही. IBPS SO बद्दल जर मी विचार करतोय, स्पेसिफिकली IBPS AFO असेल, IBPS तुमचं मार्केटिंग असेल, लॉ ऑफिसर असेल, तर बऱ्यापैकी मॉडरेट, इझी टू मॉडरेटच होतं. मी मॉडरेटच म्हणेल. इझी पण नव्हतं खूप जास्त आणि अवघड पण नव्हतं. मॉडरेट लेवलचा पेपर होता. आरामात 15-20 आरामात अटेम्प्ट होण्यासारखे होते. 40 मिनिटांमध्ये 20, 22, 25 पर्यंतही अटेम्प्ट मुलांनी केले आणि 1-2 दिवसामध्ये स्कोर कार्ड येतील. तुम्ही बघा, मॅक्सिमम मुलं क्वांटमध्ये लीडच करतील यावेळेस, कारण रिजनिंग मुलांना अवघड गेलं आणि इंग्लिश तसं हा 25 मार्कांचा विषय असल्यामुळे त्याला लीड करणं कंपॅरेटिव्हली अवघड आहे. त्यामुळं लीडर म्हणजे मॅक्सिमम मार्क्स मिळवून देणारा सब्जेक्ट जर म्हणलं तर मग AFOच्या केसमध्ये पण तो क्वांटच असणार. राहिला प्रश्न IDBI एक्झिक्युटिव्ह असेल, IDBI JM असेल. IDBIची एक्झाम, 2 एक्झाम मागच्या वर्षी IDBI एक्झिक्युटिव्ह 2दा झाली, JM 2दा झाली आणि IDBI JMची तिसरी ॲड पुन्हा काही दिवसात येणं अपेक्षित आहे. म्हणजे मागच्या वर्षभरात 2 JM आणि 2 IDBIची एक्झिक्युटिव्हच्या ॲडव्हर्टिजमेंट आल्या. JM असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल, क्वांट खूप काही अवघड नव्हतं पण खूप इझी पण नव्हतं, लेंदी होतं, कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स होते आणि असं झालं की क्वेश्चन्स म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की यार ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम आहे, सिंगल एक्झाम आहे, खूप इझी क्वेश्चन असतील. तसं नव्हतं. इवन पेपर पॅटर्न हा सुद्धा प्रेडिक्टेड नव्हता. थोडंसं एक 5-10 मार्क मागे पुढे होण्यासारखे होते. म्हणजे मुलांना डेटा सफिशियन्सी, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 हे क्वेश्चन एक्सपेक्टेड नसतात, पण तेही यावेळेस ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या एक्झाममध्ये विचारले गेले होते. एक्झिक्युटिव्ह बद्दल जर विचार केला तर एक्झिक्युटिव्हमध्ये सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स थोडे लेंदी होते, DI लेंदी होतं, त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला थोडा थोडा वेळ लागायचा. तर अशा पद्धतीने 2023चा पॅटर्न होता. ओव्हरऑल मी काय समजून घ्यायला पाहिजे, 2023 पासून मी काय शिकलं पाहिजे, मुद्दामून मी हे पॉईंट जे हे नोट डाऊन करून ठेवले की 2023च्या एक्झाम पासून मी नेमकं काय काय शिकून घेतलं पाहिजे. असं नको व्हायला की मी पुढे अभ्यास करतोय पण मला मागचा नेमका ट्रेंडच कळेना. काय ट्रेंड 2023ने आपल्याला शो केला. एक तर स्लाइटली 2022 पेक्षा डिफिकल्टी लेवल मी असंही म्हणणार नाही कमी झाली, पण मी असंही म्हणणार नाही वाढली. 2023 पेक्षा 22 मध्ये डिफिकल्टी लेवल थोडी रेंज बाउंड राहिली. एकदम पेपर अवघड पण नाही आला आणि एकदम पेपर सोपा पण नाही आला. ही तेवढीच गोष्ट खरी आहे की एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न कधी करायला नाही पाहिजे. हे IBPS 2023च्या एक्झामने दाखवलं की बाबा तुम्ही जास्त पेपर पॅटर्न एक्सपेक्ट करू नका. पेपर पॅटर्न कसा येऊ शकतो, तुम्ही तुमचा अभ्यास करा. रेग्युलर अभ्यासातून तुम्ही, सपोज मी सर्व टॉपिकची तयारी करून ठेवतोय तर मला एक्झाममध्ये काही ना काही येईल, पण मी पर्टिक्युलरली काही स्पेसिफिक टॉपिकवर जर डिपेंड असेल, जसं IBPS 2023च्या एक्झाममध्ये हा ट्रेंड शो झाला किंवा हा ट्रेंड डिनोट करतोय की मी सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, DI या टॉपिकवर अडकून पडण्यात अर्थ नाही. मला कमर्शियल पण करावं लागेल, मला अरिथमॅटिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, तर आणि तरच माझी प्री आणि मेन्स दोन्ही पण निघू शकते. हा ट्रेंड 2023ने आपल्याला दाखवला. प्रिपेअर फॉर द मेन्स. बरेच विद्यार्थी काय करतात, अरे सर माझी प्रीच निघत नाही, मी मेन्सची तयारी कशी करू. मग मी अगोदर प्रीची तयारी करतो, मी मेन्सची तयारी करतो. हे जेव्हा दैनंदिन बेसिसवर, डेली बेसिसवर जेव्हा स्टुडंट्स काउन्सिलिंगला येतात तेव्हाही पोरं बोलतात की सर माझी प्रीच नाही घेणं, मग मी मेन्सची तयारी आतापासून कशाला करू. पण मी म्हणतोय की प्रीसाठी आणि मेन्ससाठी काय वेगळा सिलेबस नाही आहे. तुम्ही तयारी करताना मुद्दामून थोडीशी हाय लेवलची केली तर इझी लेवलचे क्वेश्चन ऑटोमॅटिकली जमायला लागतील. त्यामुळे 2023 मधून हे पण आपलं शिकलं पाहिजे की प्रीसाठी तयारी नाही करायची, आपण कशासाठी तयारी करायची, प्री टू मेन्ससाठी तयारी करायची. प्री ऑटोमॅटिकली होऊन जातं. तिसरा मुद्दा आहे तो सेल्फ कॉन्फिडन्स. बरेचदा असं होतं की सुरुवातीच्या लेवलला आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो की हा चला मी करून घेईल, पण एक्झाम मध्ये गेलं की हा कॉन्फिडन्स एकदम लूज होऊन जातो. सोबत
हा एक मुद्दा आहे, खूप वर्षांपासून, खूप दिवसांपासून, खूप विद्यार्थ्यांच्या तोंडातून मी ऐकतोय की सर आमचे सिनियर्स आहेत, 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून बँकिंगचं प्रिपरेशन करतात, त्यांचे रिझल्ट्स नाही येत. मग आम्हाला असं वाटतं की आम्ही पण निगेटिव्ह होऊन जातो की आमचा रिझल्ट येईल की नाही येईल. ते म्हणतात की आणखी अवघड लेवलचं करावं लागेल, आम्ही 3 वर्षापासून करतोय, आमचं होईना, तुझं कसं होईल. तर हे काय की हा मुद्दा पर्सन टू पर्सन हा व्हॅरी करतो. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट येत नसेल याचा अर्थ असं नाही की तुम्हाला ती येणार नाही. एखाद्या गोष्टीला एखादी गोष्ट येते एखाद्या व्यक्तीला, त्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला ॲज इट इज येईल म्हणून. त्यामुळे तर प्रत्येकाचे स्ट्रेंथ विकनेसेस वेगवेगळे आहे. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की अशा लोकांचे सजेशन न घेतलेलं बरं. तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात राहा जे लोक पॉझिटिव्ह बोलतात, जे लोक भले असं म्हणतील की हा यार माझं सिलेक्शन नाही झालं, पण बाबा तू प्रयत्न कर, तुझं सिलेक्शन होऊ शकतं. 12th फेल मूवी तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये तो जो मित्र असतो त्याचा, जो चहाचा स्टॉल टाकतो रिस्टार्ट, तो फायनल अटेम्प्ट देतो. फायनल अटेम्प्ट दिल्यानंतर त्याचं फायनल सिलेक्शन नाही होत. मग ते म्हणतो की यार चला ठीक आहे, माझं नाही झालं ना, तर बाकी विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुमचं होऊ शकतं, तुम्ही करा, आणि मी तुम्हाला पाहिजे तेवढं मदत करेल, पाहिजे तेवढी त्या ठिकाणी प्रमोट करेल, तुम्हाला हेल्प करेल, गाईड करेल. कारण त्याला माहिती की जरी माझं झालं नाही, तो माझा स्वतःचा मे बी काही लॅक्युनस, काही विकनेस असू शकतात, पण याचा अर्थ असं नाही की माझं झालं म्हणजे इतरांचं होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांपासून थोडंसं दूर राहिलं कधी बरं. योग्य मार्गदर्शन देणारे लोक तुम्हाला कधीच निगेटिव्ह बोलणार नाही, ते पॉझिटिव्ह बोलतील, तुमच्याकडून चांगल्यातलं चांगलं करून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात जास्त राहणं मला तेवढं प्रॅक्टिकली योग्य वाटत नाही. तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात राहा जे तुमच्याकडून करून घेतील, मदत करतील. भलेही मदत नाही करू शकले तर ॲटलिस्ट निगेटिव्ह बोलणार नाही. ठीक आहे. शेवटचा मुद्दा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्कोरिंग सब्जेक्ट. मी याच्यामागे मुद्दा म्हणून क्वेश्चन मार्क लिहिण्यामागचं रिझन, समोर क्वेश्चन मार्क लिहिण्यामागचं रिझन असं आहे, काही लोक पर्टिक्युलरली म्हणतात की नाही बाबा तुम्ही मेन्सच्या एक्झाममध्ये क्वांटचे खूप अटेम्प्ट होणार नाही, मेन्सच्या एक्झाममध्ये तुम्हाला इंग्लिश आणि जीएवर जास्त डिपेंड राहावं लागेल. मी थोडा वेगळ्या मताचा आहे. माझं म्हणणं असं आहे की कुठल्याच सब्जेक्टवर तुम्ही डिपेंड राहू नका, ना क्वांटवर राहा, ना इंग्लिशवर राहा, ना जीएवर राहा, ना रिझनिंगवर राहा. जेव्हा मी स्वतः परीक्षा दिल्या होत्या, जेव्हा आम्ही स्वतः एक्झाम द्यायचो, जेव्हा आमचं सिलेक्शन झालं, त्या काळात असं होतं की कुठल्या एखाद्या सब्जेक्टला, क्वांट म्हणा, रिझनिंग म्हणा, इंग्लिश म्हणा, 4 विषय, या 4 विषयापैकी 2 विषयात जर तुम्ही चांगले असताल, तर तुम्ही उरलेल्या 2 विषयांना धकून नेऊ शकत होतात. आज परिस्थिती अशी, मी म्हणेल तुम्हाला कुठले 2 विषय चांगले करून चालणार नाही, तुम्ही सगळे विषय थोडे थोडे चांगले करा. म्हणजे मी असं म्हणतो की क्वांट तुम्हाला 90% येतं, रिझनिंग तुम्हाला 90% येतं, तुम्हाला इंग्लिश आणि जीए 60-60% येतं. तर हे 120 आणि ते 180 म्हणजे 300% भागिले 4 जर म्हणलं तर 75%. तर माझं म्हणणं असं आहे की ॲव्हरेज जर 75%, तर तुम्हाला सगळे विषय 75% येऊ द्या. तुम्ही कुठल्या स्पेसिफिक विषयावर पूर्ण डिपेंड राहू नका, कारण एखाद्या स्पेसिफिक विषयावर तुम्ही डिपेंडन्स राहिला आणि त्या एक्झाममध्ये जर तो विषय अवघड आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं उदाहरणार्थ यावर्षी आरबीआय असिस्टंटची मेन्स असेल, एसबीआय पीओची मेन्स असेल, आरआरबी पीओची मेन्स असेल, एक्झिक्युटिव्हचे एक्झाम असेल, आयबीपीएस, आयडीबी एक्झिक्युटिव्ह, जेएम असेल, जे अवघड आलं बाकी विषय कंपॅरेटिव्हली सोपे आले. एसबीआय पीओ मध्ये इंग्लिश सोपं होतं, क्वांट खूप अवघड होतं. आयबीपीएस पीओ मध्ये क्वांट रिझनिंग सोपं होतं, जीए कंपॅरेटिव्हली अवघड होतं. आयबीपीएस क्लर्क मध्ये जीए सोपं होतं, क्वांट रिझनिंग मॉडरेट होतं. म्हणजे एक्झाम कुठल्या पॉईंट, म्हणून मी तरी त्यांना काही एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न एक्सपेक्ट करू नका. डोंट एक्सपेक्टेड पेपर पॅटर्न. त्याच्या मागचं कारणच ते की आयबीपीएस तुम्हाला कुठेही ट्रिकी करू शकतं, कुठेही तुमचा गेम करू शकतं. त्यामुळे सगळ्या विषयाला थोडं थोडं चांगलं, म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही एका सब्जेक्टवर डिपेंड राहू नका. क्वांट हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे का, तो मी सांगण्याची गरज नाही, विद्यार्थीच म्हणतात हो क्वांट हा स्कोरिंग सब्जेक्टच आहे. आजही मुलं कुठल्याही प्रीमध्ये क्वांट अँड रिझनिंगच्याच भरोश्यावर पास होतात, ही तेवढंच खरं आहे. इंग्लिश खूप स्पेसिफिक लोकांचं, खूप लिमिटेड लोकांचं चांगलं असतं, आणि जर एखाद्याचं चांगलं नसेल तरी तर तो त्याला चांगलं करू शकतो, पण त्या प्रोसेसला 4-6 महिन्याचा, 8 महिन्याचा वेळ लागतो. तुमचं क्वांट 3-4 महिन्यात पण चांगलं होऊ शकतं जर तुमचा बेस चांगला असेल तर. कारण तिथं प्रॅक्टिसच करायची आहे. इंग्लिश सारख्या विषयात तुम्हाला प्रॅक्टिस करून झेपणार नाही. तुम्हाला बेस बनवावा लागेल, आणि तो बेस बनवायला 2-4 महिने, 3 महिन्याचा टाइम लागतो. त्यामुळं इंग्लिशला तुम्हाला करायचंच आहे, इंग्लिश हा स्कोरिंगच करायचं आहे, तो मुद्दा नाही आहे. पण मी म्हणतो की हेही तेवढंच खरं आहे की जे आहे, म्हणजे आपण असं नको करायला की हातचं सोडून पळत्याच्या मागे पळणे, धावत्याच्या मागे पळणे.
म्हणजे एखादी गोष्ट आपल्या हातात आहे तिला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करून ठेवा, किंवा तिला जसं मॅक्सिमम लोकांचा क्वांट रिझनिंग हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मग आपण पण करून ठेवू का नाही करून ठेवायचा. कारण जर आपण इंग्लिश चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि क्वांट रिझनिंगवर जर दुर्लक्ष झालं तर फायदा नाही. जर कुठल्याही 2 सब्जेक्टवर आता तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकत नाही, तुम्हाला सगळे विषय बऱ्यापैकी चांगल्या लेवलला करावे लागतील, म्हणून तुम्ही क्वांट सोबत रिझनिंग करा, इंग्लिश करा, पण क्वांटकडे जराही दुर्लक्ष होऊ देऊ नका. कारण हेही तेवढंच खरं आहे की मागच्या वर्षभरातल्या जेवढ्या एक्झाम्स होत्या आणि जेवढे लोक पास झाले क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर केल्यामुळेच पास झाले, फक्त आणि फक्त 1-2 सब्जेक्टमध्ये स्कोअर करून होणार नाही. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे का, मी सांगण्याची गरज नाही, ती काळ्या दगडावरची रेष आहे, हो तो स्कोरिंग सब्जेक्टच आहे. आता जर तुम्हाला अभ्यासाच्या हिशोबाने विचार करायचा तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विषयाला मी कसं शिकलं पाहिजे, मी वर्षभराच्या हिशोबाने म्हणतोय, मी असं म्हणतोय की मी कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्ट्रॅटेजी म्हणतोय याला, इयरली स्ट्रॅटेजी म्हणल्यापेक्षा कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्ट्रॅटेजी, की ही जर तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर मी सांगतो की कुठल्याही विद्यार्थ्याला क्वांटमध्ये मार्क्स मिळवणं किंवा क्वांटमध्ये चांगला स्कोअर करणं फार मोठी गोष्ट राहणार नाही. नॉर्मली जसं जर मी तुम्हाला सांगितलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड कसा शिकावा, पहिले 1 महिना तुम्ही प्रॉपर बेसिक शिकायला दिला पाहिजे. तसं बॅचमध्ये ही गोष्ट 15 दिवसातच होते, पण एखाद्याला विद्यार्थ्याला वाटतं की नाही यार मी बॅच नाही लावलेली, मी ओन करतोय, तर महिन्याभरात तो बेसिक कॅल्क्युलेशनला देईल. त्यानंतर टॉपिक बेस अँड कॅल्क्युलेशन, मग जे कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिक्स आहेत, सिम्प्लिफिकेशन असेल, नंबर सिरीज असेल, DI असेल, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल, केसलेट असेल, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन असेल, या टॉपिकला अराउंड तुम्ही 1.5 ते 2 महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. कारण एकदा तुम्ही बेसिक शिकले की त्याच्यावर हे टॉपिक बेस आहे डिपेंड आहे. आता मी ॲजही मुलं जेव्हा एक्झाम द्यायला जातात किंवा मी जेव्हा एक्झाम द्यायला जातो तर आपला पहिला प्रेफरन्स काय असतो की स्पीड मॅथ्सवाले क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. म्हणून शिकताना पण तेच अगोदर शिका, कारण ती आपली स्ट्रेंथ आहे, तिथून आपल्याला कन्फर्म मार्क मिळणार आहे. मग जिथून कन्फर्म मार्क मिळणार आहे ते मिळून घ्या. अराउंड 2-2.5 महिने, हे दोन्ही मिळून 2-2.5 महिने होतील. मग टॉपिक बेस ऑन कन्सेप्ट म्हणजे जे कमर्शियल मॅथ्स आपण म्हणतो, मग ॲव्हरेजला 1 आठवडा, रेशोला 1 आठवडा, असे 10 ते 12 जेवढे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकला 1-1 आठवडा. पार्टनरशिप असेल तर छोटा टॉपिक आहे 3 दिवसात संपेल, एजेस असेल तर छोटा टॉपिक आहे 3 दिवसात संपेल. अशा पद्धतीने 2 महिन्यामध्ये त्या पूर्ण टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मी म्हणतोय की सगळं टॉपिक्स, हे मी प्रॅक्टिस बद्दल तुम्हाला बोलत नाहीये, मी म्हणतोय शिकून घ्या. सर कुठून शिकावं, कसं शिकावं, जर तुम्ही स्वतः करू शकतात असाल तर करा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही स्वतः करू शकत असाल तर करा, अदरवाईज मी म्हणेल स्पेशल क्वांटची बॅच घ्या. या क्वांटच्या बॅचमधून कंप्लीट तुम्हाला शिकवलं जाईल. इथपासून जर तुम्ही एखाद्या सब्जेक्ट वाईज क्लास केला किंवा तुम्ही ऑलरेडी एखाद्या क्लासला तुम्हाला क्वांटमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला स्पेसिफिक क्वांटची तयारी करायची, आपल्या कंबाईन बॅचेस आहेत त्या वेगळ्या आहेत, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही. पण जर तुम्हाला स्पेशल क्वांटची बॅच करायची आहे, स्पेशली जी गोष्ट तुम्हाला मी तिथे सांगितली 6-8 महिन्यात होईल, ती गोष्ट जर तुम्ही बॅच करून करताय तर हार्डली 3 ते 4 महिन्यात होऊन जाते. ही बॅच तुम्हाला आपल्या सारथी एज्युकेशनच्या ॲपवर, मोबाईल ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला दिसेल स्पेशल क्वांटिटेटिव्ह बॅच वॉरियर 1.0. तर हे जी 1.0 बॅच ही तुम्ही जाऊन तिथून परचेस करू शकता. आता मुद्दा असा आहे की तयारी करत असताना जसं मी सांगत होतो की नेमकं या फेजनं या वेनं गेलो पाहिजे. मग सगळ्यात पहिल्यांदा बेसिक कॅल्क्युलेशन केलं, मग नंतर कॅल्क्युलेशनवाले टॉपिक करून घेतले, कमर्शियल केलं म्हणजे अरिथमॅटिक ज्याला आपण म्हणतो, टॉपिक बेस ऑन कन्सेप्ट. त्यानंतर 2 महिने या सगळ्या याच्यावर प्रॅक्टिस केली. जेवढे टॉपिक मी शिकलो तेवढे याच्यावर मी 2 महिने फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करेल. प्रॅक्टिस कशी करेल, हे जे टॉपिक आहेत यांचे मी कमीत कमी 1000 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढेल, याच्याबद्दल मी पुढे बोलतोच तसं. आणि त्यानंतर मग माझं टेस्ट अनालिसिस चाललं पाहिजे. तर अराउंड हा शिकण्याचा आणि प्रॅक्टिस करण्याचा भाग आहे. इव्हन त्यातल्या त्यात प्रॅक्टिस नेमकी कशी करायची, मग मला कळलं की एवढे महिने द्यायचे, पण त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये काय काय करायचं. जर मला बेसिक शिकायचंय तर हावाला पाठ करून घ्या. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बेसिक काय, तर बेसिकसाठी हावाला पार्ट आहे. जर तुम्हाला बेसिक शिकायचंय, पाढे पाठ करा, बॉडमास करा, टेबल्स करा, स्क्वेअर करा, पर्सेंटेजचे टेबल. स्पीड मॅथ्सवाला जो पार्ट आहे म्हणजे प्रॅक्टिसवाला पार्ट जो बॉडमासवाला वगैरे आहे, त्याला रिव्हिजन करून घ्या. हे तुमचं बेसिक आहे. जर तुम्हाला
बेसिकचा एकदा पार्ट कंप्लीट झाला, मग तुम्ही जेव्हा पुढच्या टॉपिकवर येणार कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिकवर, एवढे कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिक आहे सर, हे शिकण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तुम्ही म्हणाल बॅच कंप्लीट करा, बॅच करायची नसेल तर यूट्यूबची व्हिडिओज वगैरे बघू शकता, मग त्या पर्टिक्युलर टॉपिकचे तुमचे क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले पाहिजे. आता नॉर्मली 100 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर पण सिम्प्लिफिकेशन शिकवला जातो, पण मी म्हणेल कमीत कमी या प्रत्येक टॉपिकचे 2-2 हजार तरी क्वेश्चन झाले पाहिजे, 1000-2000. कोरोनाच्या अगोदर कोविड-19 जेव्हा आपण आला, कोविड-19 जेव्हा कोविड आला, त्याच्या अगोदर प्रत्येक मुलाला एक पेशन्स होतं, एक समाधान होतं, एक शांतता होती, तो ती प्रोसेस फॉलो करायचा. 2021-22 पासून असं झालं की मुलांवर एवढा माहितीचा भडीमार होतोय आणि एवढे गाईड करणारे लोक झाले की मुलांनाही माहित नाही की नेमकं ऐकावं कुणाचं. मग काय करतात पोरं, 100-200 क्वेश्चन सॉल्व्ह करतात, लगेच ऑनलाईन टेस्ट द्यायला चालू करतात, 200-300 क्वेश्चन सॉल्व्ह करतात, लगेच ऑनलाईन टेस्ट द्यायला चालू करतात, 200-400 क्वेश्चन मध्ये स्वतःला आज समजून घ्या की मला सगळं जमायला लागले. पण हा वाला पार्ट जो आहे किंवा हे जे जमणं आहे, हे जमणं आणि लवकर आणि एक्झॅक्ट करेक्ट आन्सर येणं यात खूप फरक आहे. म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेल की कमीत कमी 2-2 हजार क्वेश्चन याचे सॉल्व्ह झाले पाहिजे, प्रत्येक टॉपिकचे 2-2 हजार क्वेश्चन. मी तुम्हाला हेही सांगतो की एवढं डीपमध्ये कुठला क्वांटचा मास्टर तुम्हाला सांगणार नाही, कारण जर मी एवढं डीपमध्ये एखाद्या मास्टरने सांगितलं तर पोरं बॅचेस कशाला लावतील, सेल्फ स्टडी करतील, पण मला त्याने फरक पडत नाही. माझं म्हणणं आहे की बाबा पोरांचा फायदा व्हावा, बॅच लावणं, तुम्ही बॅच लावणं किंवा तुम्ही बॅच लावावीच असा माझा कुठलाही हट्ट नाही. माझं म्हणणं आहे की पोरांचा फायदा झाला पाहिजे, तुम्हाला एक्झॅक्ट कळलं पाहिजे की नेमकं काय करायचंय. बरं, मग हा वाला पार्ट झाला. त्यानंतर कमर्शियल मॅथ्स, ज्याला आपण अरिथमॅटिक म्हणतो, कन्सेप्ट बेस्ड टॉपिक म्हणतो, हा वाला पार्ट जो आहे हा सगळ्यात पहिल्यांदा बॅच किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओज मधून, तुमच्याकडे बॅच असेल बॅच मधून बघा, तुम्हाला घ्यायची असेल बॅच घेऊ शकता, नसेल घ्यायची तुम्ही यूट्यूबचे वेगवेगळे व्हिडिओज बघू शकता. एकदा ते व्हिडिओज बघितले की प्रत्येक टॉपिकचे ॲटलिस्ट 300-300 क्वेश्चन. उदाहरणार्थ प्रॉफिट अँड लॉस मध्ये एक 4 ते 5 टाईपचे प्रश्न आहे, 5-6 टाईपचे. आता 6 टाईपचे जर प्रश्न जर तुम्ही कन्सिडर केले तर अराउंड 300/6 केलं तर एका टाईपचे 50 क्वेश्चन डोळ्या खालून जातील. जेव्हा एका टाईपचे 50 क्वेश्चन डोळ्या खालून जातील, मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही डाऊट राहून जाईल. पार्टनरशिपमध्ये हार्डली 3-4 टाईप आहेत, त्या 3 टाईपचे 300 क्वेश्चन सॉल्व्ह केले म्हणजे एका टाईपचे अराउंड 100 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. मग 100 क्वेश्चन नंतर कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम राहत नाही, प्रॅक्टिस भरपूर होऊन जाते आणि मग नंतर हळूहळू मिक्स टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे एका दिवसात एकाच टॉपिकचे 20-20 न करता सगळ्यांचे 1-1, 2-2 असे 20 क्वेश्चन, आणि मग त्यानंतर हळूहळू टेस्ट अनालिसिस स्ट्रॅटेजीवर तुम्ही येऊ शकता. अशा पद्धतीने अरिथमॅटिक शिकण्याची योग्य प्रोसेस आहे. मग अरिथमॅटिक कसं शिकावं, बॅच कंप्लीट करावी, प्रत्येक टॉपिकचे 300 क्वेश्चन सॉल्व्ह करावे, मिक्स प्रॅक्टिस करावी आणि मग हळूहळू टेस्ट अनालिसिसकडे जावं. अरिथमॅटिक शिकण्याचा हा योग्य वेळ. बरं, मी पुन्हा सांगतोय की जर तुम्हाला असं वाटतंय की सर आम्हाला हे घरी बसून करणं प्रॅक्टिकली पॉसिबल वाटत नाही, योग्य मार्गदर्शन पाहिजे, ही बॅच तुम्ही परचेस करा. याच्यातून तुम्हाला तुमच्या लेवलचं सगळं कंटेंट मिळेल, प्रॉपर सोल्युशन मिळेल बॅचच्या विद्यार्थ्यांना. आता जे विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते, कॉमन डाऊट्स काय होते, जे गुगल फॉर्म मी तुम्हाला दिलं होतं त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊट विचारले, जवळजवळ 200-250 मुलांचे डाऊट आले, पण त्यातले खूप रिपीटेडली होते आणि रिलेटेड हेच होते. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुमचा व्हिडिओ पाहताय तुम्ही, तेव्हा तुमच्या मनात काही डाऊट्स आले असतील, जसं प्रॅक्टिस मटेरियल कुठून वापरायचं, कमर्शियलसाठी नेमकं काय सोर्स वापरायचा. मॅक्सिमम मुलांचा डाऊट होता हाऊ टू प्रिपेअर फॉर कमर्शियल मॅथ्स, कमर्शियल मॅथ्सचा फोबिया कसा घालवावा, कमर्शियल मॅथ्सची तयारी कशी करावी, सांगतो बघा, लक्ष द्या. हा मॅक्सिमम मुलांचा हा डाऊट आहे आणि हा सगळ्यांचा ऑलमोस्ट कॉमन डाऊट आहे की कमर्शियल मॅथ्सचं प्रिपरेशन जे हे नेमकं आम्ही कसं करावं सर कमर्शियल मॅथ्सचं. आता मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. हे सगळे कन्सेप्ट बेस्ड टॉपिक आहेत. मग कन्सेप्ट बेस्ड टॉपिक समजण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट टॉपिक जेव्हा आपण शिकतो तेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट काढताना 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर 2:1च्या रेशोने जावं लागतं. हा शॉर्टकट आहे. हा शॉर्टकट जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला क्वेश्चन कधीच नाही सुटणार.
मग सगळ्यात पहिले मला काय करावं लागेल, मला कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील, प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक टाईपच्या कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील. आता अराउंड 12-13 कमर्शियल मॅथ्सचे टॉपिक आहे, त्यातले तुम्हाला 8-10 जमले तरी मोर दॅन इनफ आहे. तुम्ही प्री आणि मेन्स दोन्ही क्वालिफाय होऊन जातात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्हाला 100% नाही, तुम्हाला 75% सिलेबस जमला तरी मोर दॅन इनफ आहे. बरं, मग मी पहिल्यांदा काय करेल, कन्सेप्ट क्लिअर करून घेईल. कुठून करू शकतो कन्सेप्ट क्लिअर? व्हिडिओज मधून करू शकतो किंवा बॅच मधून करू शकतो. ठीक आहे. मग कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग प्रॅक्टिस. आता सगळ्यात मोठा घोळ येतो बघा इथं, या ठिकाणी. तुम्ही क्लासचे स्टुडंट असताल तर तुम्हाला हा अनुभव आहे की तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे मी कमीत कमी 500 क्वेश्चन तर बॅचमध्ये सॉल्व्ह करून घेतो. अप्रॉक्सिमेशनचे 400-500, DIचे 1000, एवढे क्वेश्चन प्रॅक्टिकली ॲव्हरेज एजेसचे बॅचमध्ये सॉल्व्ह करून घेणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. पण ते ॲटलिस्ट मी काय, माझं काम काय, क्लासमधून कन्सेप्ट क्लिअर करून देणं. मग मी काय करतो, 100-150 क्वेश्चन, आपले अराउंड 100 क्वेश्चन तर आरामात घेतोच आपण. क्लासमध्ये अराउंड 70-80, आपल्या बुकमधले 20-30 क्वेश्चन माझ्या PPT आहेत आणि सोबत प्रत्येक टॉपिकचे 50 क्वेश्चनची एक्स्ट्रा PDF. तर या हिशोबाने 100-150 क्वेश्चन मी क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेतो. त्यानंतर तुमचं काम काय असावं की प्रत्येक टॉपिकचे 300+ तरी क्वेश्चन पुन्हा बॅच चालू असताना किंवा बॅच संपल्यानंतर करावेत. पण मुलांना काय वाटतं की अरे मी क्लासमध्ये शिकलो, मला जमायला लागलं, मला नाही जमले, सरांनी सॉल्व्ह करून दाखवले, झाल्या माझ्या कन्सेप्ट क्लिअर. हो, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, पण त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस झाली का? नाही. मग कन्सेप्ट जर क्लिअर असूनही प्रॅक्टिस होत नसेल तर मग कॉन्फिडन्स कधीच नाही वाढणार. म्हणून मोर दॅन इनफ म्हणजे गरजेपेक्षा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले तेव्हा एक तर तुम्हाला कमर्शियल फोबिया आहे, मॅथ्स फोबिया ज्याला आपण म्हणतो. मॅथ्स फोबियामध्ये कमर्शियल फोबिया आहे आणि त्यालाच तुम्ही न्याय देत नाही प्रॉपरली. मग अशा परिस्थितीमध्ये नेहमी मुलांच्या मनात ती एक भीती राहून जाते की मला कमर्शियल कधीच जमणार नाही. सोबत आजूबाजूचे तुमचे हितचिंतक काय म्हणतात, अरे बाबा मी 2 वर्षापासून करतोय, मला जमेना, तुला कुठून जमेल. हे असे तुमचे हितचिंतक तुम्हाला नेहमी निगेटिव्ह सांगतात. अरे बाबा जरी तुला जमत नसलं तर त्याला जमेल असं, त्याला जमणार नाही अशातला काही भाग नाही ना. त्याच्या विकनेस, त्याच्या स्ट्रेंथ वेगवेगळे आहेत. त्याला तू प्रमोट करण्याच्या ऐवजी, त्याला पॉझिटिव्ह बोलण्याच्या ऐवजी त्या मुलाला जर, त्या विद्यार्थ्याला जर तू निगेटिव्ह बोलतोय तर डेफिनेटली हे दुसऱ्याचा मोरल डाऊन करण्यासारखं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलं, अशा लोकांच्या संपर्कात राहू नका, अशा लोकांपासून दूर राहा. जर तुला जमत नसेल तर बघ मी इगोवर घेऊन जमून दाखवतो, हा माझा शब्द आहे, आणि करून दाखवा. काय फार मोठी गोष्ट नाही. कुठलाही विद्यार्थी, आता जर स्पेसिफिक क्लासच्या विद्यार्थ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की कुठलेही विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, बॅचमध्ये कमर्शियल 2 वेळेस अटेंड करायला पाहिजे. किती वेळेस? 2 वेळेस. एकदा तुमच्या रेग्युलर बॅचमध्ये करा, स्वतःच्या बॅचमध्ये, त्यानंतर अजून एखाद्या बॅचमध्ये चालू झालं तिथेही करा, किंवा रेकॉर्डेडमध्ये रिपीट बघा, आणि तिसऱ्यांदा मग मेन्समध्ये करा. असं 2 वेळेस प्री लेवलचं आणि एकदा मेन्स लेवलचं केलं तर माझा शब्द आहे प्रत्येकाला जमेल. पण ही प्रोसेस मी जशी सांगतोय तशी फॉलो करा. सर याला टाइम लागेल ना, लागू द्या ना, 1 महिन्याचा टाइम लागला एक्स्ट्रा तर काय फरक पडतोय, पण त्या 1 महिन्यात त्याचं प्रॉपर कॉन्क्रीट सोल्युशन निघेल. 2019 पर्यंत एवढी मुलांची कधीच तक्रार नव्हती अरिथमॅटिक कमर्शियल बद्दल. 2021 पासून जास्त तक्रारी यायला लागल्या, कारण कोरोना आला, कम्युनिकेशन ब्रेक झालं, प्रॉपर प्रोसेस फॉलो करत नाही, 4 अर्धवट शिकलेल्या लोकांना फॉलो करणार आणि मग तिथं कन्फ्युजन क्रिएट होणार आणि मग सोल्युशन भेटणार नाही. त्यामुळे सांगतोय की प्रॉपरली ज्या व्यक्तीला फॉलो करताय त्याचं पूर्ण ऐका, आणि तो पॉझिटिव्ह बोलणारा असावा, तो सोल्युशन देणारा असावा, प्रॉब्लेम क्रिएट करणारा नसावा. आपण डिस्कशन कोणासोबत केलं पाहिजे की माझ्या सोल्युशनवर मला माझ्या प्रॉब्लेमवर मला कोण सोल्युशन देतं, असं नाही की माझ्या प्रॉब्लेमला अजून प्रॉब्लेम क्रिएट करून मोठा करणार. अशा व्यक्तीच्या संपर्कात राहण्यात काही अर्थ नाही. कारण आपण भेटतो, कुणाला भेटतो, कशासाठी भेटतो, आपण सोल्युशनसाठी भेटतो. आपण सोल्युशनसाठी गेलो तर म्हणतो नाही काही टेन्शन घेऊ नको, मलाही जमत नाही, तुलाही जमत नाही, टेन्शन नसते घ्यायचं, कोणाला जमत नाही, जाऊ आपण एक्झाममध्ये. हे असे लोक त्या असलेल्या गोष्टीपासून दूर पळतात. सोल्युशन ओरिएंटेड लोक असावेत, सोल्युशन काढणारे लोक असावेत. जे सोल्युशन पासून दूर पळतात अशा लोकांना कधीच सक्सेस नाही मिळणार, लक्षात ठेवा.
ठीक आहे. आणि ज्यांना सक्सेस मिळतं ते कधी निगेटिव्ह बोलत नाहीत, ही लक्षात ठेवा. त्यामुळं बॅच रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना मी काय सांगेल की 2दा कमर्शियल मॅथ्स तुम्ही बॅचमध्ये रेग्युलरली अटेंड केलं पाहिजे आणि मग 300 क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, यानंतर तुम्हाला पुन्हा कमर्शियल करण्याची कधीच गरज नाही पडणार. पण अर्धवट करू नका. जेवढं मी सांगतोय तेवढं पूर्ण प्रोसेस प्रामाणिकपणे फॉलो करा. डेफिनेटली तुम्हाला सोल्युशन मिळेल. पुन्हा 3-3दा करायची गरज पडणार नाही. एकदा तुमच्या बॅचमध्ये करा, मेन्समध्ये करून बघा. मेन्समध्ये म्हणजे एकदा तुमच्या बॅचमध्ये, एकदा दुसऱ्या एखाद्या बॅचमध्ये किंवा रेकॉर्डेडमध्ये, आणि तिसऱ्यांदा मेन्समध्ये. एवढं झालं, पुन्हा कमर्शियल कधीच करायची गरज पडणार नाही. भरपूर गोष्टी या 1 फेब्रुवारीच्या बॅचपासून बदलणार आहेत. त्या बॅच बदलणाऱ्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा, ॲडॉप्ट करा, दूर पळू नका त्याच्यापासून. हा झाला प्रॅक्टिसवाला भाग. आता बरेच मुलांची तक्रार काय असते की टेस्टमध्ये कमर्शियल मॅथ्स सुटत नाही सर. दादांनो, तुम्ही टेस्टमध्ये कमर्शियल मॅथ्स सुटत नाही असं नका म्हणू. तुम्ही टेस्टमध्ये कमर्शियल मॅथ्सपर्यंत पोचतच नाहीत. अरिथमॅटिक पर्यंत तुम्ही टेस्टमध्ये पोचत नाही. तुम्ही स्पीड मॅथ्स घेता 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 तोपर्यंत 20 मिनिटं संपून जातात. इथपर्यंत तुम्ही पोचत नाही. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट संपल्यानंतर कमर्शियल अरिथमॅटिकचे क्वेश्चन जमतात का? हो सर, जमतात. मग याचा अर्थ तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे क्वेश्चन ऑनलाईन टेस्टमध्ये अटेम्प्ट करू शकत नाही, म्हणून तुमचा तो फोबिया वाढत चालला. बरं, मग आम्ही एक्झाममध्ये करावे का? मी असं कधीच म्हणणार नाही. कारण प्रॅक्टिकल डिसिजन काय की अगोदर मिनिमम टाइममध्ये मॅक्सिमम अटेम्प्ट करणारे टॉपिक निवडा, ते करा. वेळ उरला तर यांच्यावर जा. मग टेस्टमध्ये कसं कंप्लीट करावं बघा. टेस्ट या प्रॅक्टिससाठी असतात, तिथं एक्सपेरिमेंट करू शकता. कधी अगोदर स्पीड मॅथ घ्या, नंतर अरिथमॅटिक घ्या, किंवा अगोदर अरिथमॅटिक घ्या, नंतर स्पीड मॅथ घ्या. या दोन्ही गोष्टीला जर तुम्ही बॅलन्स केलं तर मी डेफिनेटली सांगतो काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल तर तुम्ही अगोदर अरिथमॅटिक करा. अरिथमॅटिक झालं की मग ऑनलाईन टेस्टमध्ये स्पीड मॅथ्स करा. अशा दोन्ही वेळेला जर तुम्ही एक्सपेरिमेंट करून पाहिलं तुम्हाला जमेल. पण टेस्टमध्ये जमलं नाही याचा अर्थ असा नाही की ॲक्च्युअल एक्झाममध्ये जमणार नाही. पण मी हेही तुम्हाला सांगतो की टेस्टमध्ये जमणार आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोचतच नाहीये, म्हणून तो प्रॉब्लेम येतोय. तुम्ही सुरुवातीला अरिथमॅटिक घेऊन बघा, थोडा टाइम लागेल पण डेफिनेटली जमेल, हा माझा शब्द आहे. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा आणि एवढंही लक्षात ठेवा की क्वेश्चन सिलेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन सिलेक्शन जसं मला माहिती आहे की मला ॲव्हरेज येतं, मला रेशो येतो, मला टाइम स्पीड डिस्टन्स येतं, मला ट्रेनचे क्वेश्चन येतात, मला बोट येतं, मला टाइम अँड वर्क येतं उदाहरणार्थ. आणि माझा पहिलाच प्रश्न आला टाइम स्पीड डिस्टन्स, मी सोडवणार का? नाही. मला नंतर ॲव्हरेज आलं सोडवणार, ट्रेन आलं सोडवणार, बोट आलं सोडवणार, टाइम अँड वर्क आलं सोडवणार. मला मध्येच अचानक इकडे एक मध्येच क्वेश्चन लागला याचा प्रोबॅबिलिटीचा, मी सोडवणार का? नाही. कारण मला माहिती आहे मला टॉपिक येतच नाही. तर क्वेश्चन सिलेक्शन पण खूप मॅटर करतं. जेव्हा मी एक क्वेश्चन टेस्टमध्ये अटेम्प्ट करतो तेव्हा मी कोणते क्वेश्चन सिलेक्ट करावे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. यानेही तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. तर पुन्हा एकदा सांगतोय की अरिथमॅटिकसाठी कॉन्क्रीट सोल्युशन काय? 2 प्रामाणिक बॅचेस, त्यानंतर प्रत्येक टॉपिकचे ते बॅचचे क्वेश्चन सोडून आणखी ॲडिशनल 300 क्वेश्चन, आणि मग टेस्ट ॲनालिसिस या पद्धतीने जा. डेफिनेटली सोल्युशन मिळेल. प्रामाणिकपणे फक्त फॉलो करा. अर्धवट सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू नका. सर मी एक बॅच केली, मी 300 क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहिले, मला जमलं नाही. मी काय सांगितलं होतं, एक बॅच, नाही समजलं तर 2 बॅचेस. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना 2 बॅचेस लागतात. मग 300 क्वेश्चन आणि मग मेन्सची बॅच. बघा डेफिनेटली सोल्युशन मिळेल. ठीक आहे. पुढे व्हेरिएबल बेस्ड कमर्शियल मॅथ्स. तर हे व्हेरिएबल बेस्डचे जे क्वेश्चन्स आहेत हे रिसेंटली मागच्या वर्षभरात 2022-23 मध्ये जास्त यायला लागले. यासाठी मी काय म्हणेल तुम्हाला, यासाठी मी म्हणेल आता जी 1 फेब्रुवारीची टॉपर्स बॅच चालू होते ना, टॉपर्स बॅच 1.0 जी चालू होते बघा 1 फेब्रुवारीपासून, या बॅचमध्ये अटेंड करा. याच्यातून तुम्हाला प्रॉपर सोल्युशन मिळेल. हाऊ टू इन्क्रीज स्पीड इन ऑनलाईन टेस्ट. याच्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं 2,000 क्वेश्चन नॉन अरिथमॅटिक म्हणजे स्पीड मॅथ्सचे आणि 300 क्वेश्चन कमर्शियल मॅथ्सचे. एवढं झालं की मग स्पीड बुस्टरच्या PDF, त्यानंतर डेली टास्कच्या PDF या कुठे मिळतील याच्याबद्दल मी पुढे सोल्युशन देतो. कारण मी लास्टचा क्वेश्चन तोच घेतला की हे सगळं करायचे पण प्रॅक्टिससाठी ऑथेंटिक आणि प्रॉपर मटेरियलनी आहे. माझ्याकडे सगळे सोल्युशन आहे. पुढे बघत चला. क्वेश्चन सिलेक्शन इन मेन्स एक्झाम. आता इथे एक मुलांचा काय गोळ होतोय बघा मधल्या काळात की मुलांना असं वाटतं की प्रीमध्ये जेवढे भासाभास मार्क पडतात मेन्समध्ये पण तेवढे भासाभास मार्क पडले पाहिजे. नाही, असं होणार नाही. असं होणार नाही. मेन्समध्ये क्वेश्चन सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. मेन्समध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली 10, 12, 15 क्वेश्चन सोडवायचे असतात
आणि मी म्हणेल तेवढेच सोडवा, पूर्ण अटेम्प्ट प्री सारखी काय मेन्समध्ये होणार नाही. मग यासाठी क्वेश्चन सिलेक्शन कसं करावं, जसं मी इकडे सांगितलं आत्ता की बाबा जे टॉपिक मला जमतील मी त्यांच्यावरच फोकस करेल. मी जे टॉपिक जमत नाही त्यांना मी हात सुद्धा लावणार नाही. मी जे जमणारे टॉपिक आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करेल आणि भलेही एखाद्या क्वेश्चनला मला 4, 5, 2, 3 मिनिटं जरी लागले तरी मी त्याच्यावरच स्टिक राहील. आणि जेव्हा मी त्या क्वेश्चनमधून सोल्युशन काढून आन्सर काढेल फायनल, तेव्हा मी त्यातून बाहेर पडेल. मग लागू द्या एखाद्या टॉपिकला 1, 2, 3 मिनिटं लागलं तरी चालेल, म्हणजे एखाद्या क्वेश्चनला लागला तरी चालेल. जे टॉपिक मला जमत नाही एक तर मी त्याला शिकून घेईल, किंवा जोपर्यंत मी शिकत नाही तोपर्यंत मी त्याला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे टेस्टमध्ये अटेम्प्ट सुद्धा नाही करणार. हळूहळू वाढतील. जेव्हा तुम्ही मेन्सचे एक्झाम द्यायला चालू करता तुमचे अटेम्प्ट सुरुवातीला 3, 4, 5 3, 4, 5 असे असतील. मग हळूहळू हे अटेम्प्ट 10, 15, 7, 8, 4, 5, 10, 12 असे होत जातील. इव्हन मेन्सच्या टेस्टमध्ये अटेम्प्ट फ्लक्च्युएट पण होतात. एखाद्या टेस्टमध्ये अचानक 15 जमतील, एखाद्या टेस्टमध्ये 7-8 जमतील. अशा वेळेस पर्सेंटाईलवर लक्ष द्यायचं, अटेम्प्टवर लक्ष द्यायचं नाही, कारण ती क्वेश्चनच्या डिफिकल्टी लेवलनुसार पण मॅटर करतं. त्यानंतर हाऊ टू मेक इक्वेशन्स. कमर्शियल मॅथ्समध्ये आम्हाला क्वेश्चन समजतो पण इक्वेशन बनवता येत नाही. मी त्यासाठी पुन्हा एकदा तेच म्हणेल की हा वाला पार्ट करा किंवा कमर्शियल बॅचची बॅच 2दा करा रिपीट, हे पण सोल्युशन या ठिकाणी मिळून जाईल. हाऊ टू प्रिपेअर प्री अँड मेन्स सायमल्टेनियसली, या विषयावर पण मी पहिल्यांदा बोललो की बाबा प्री आणि मेन्सचा सिलेबस काय वेगवेगळा नाही आहे. जो प्रीचा सिलेबस आहे तोच मेन्सचा सिलेबस आहे. जे प्रीमध्ये विचारलं तर तेच मेन्समध्ये विचारलं जातं. मग दोन्ही ठिकाणी जर सेमच सिलेबस आहे मग मी वेगवेगळं प्रिपरेशन थोडी नाही करणार आहे. आणि तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करता तुम्ही स्वतः असं डिफरन्शिएट करू नका हा प्रीचा क्वेश्चन आहे हा मेन्सचा क्वेश्चन आहे. तुम्ही काय करा, रॅन्डमली त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मेन्सचे क्वेश्चन पण आरामात सुटून जातील. पण जर तुम्ही मेन्सचा क्वेश्चन म्हणून त्याला समोर घेतलं तर मानसिकता आपली सुरुवातीलाच निगेटिव्ह होते. अरे बाबा हा मेन्सचा क्वेश्चन आहे, मला प्रीच जमत नाही, मला मेन्स कसं जमेल. तर दोन्हीसाठी कसं तयारी करावी, मी म्हणेल सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर करा आणि प्रॅक्टिस करताना प्री आणि मेन्स डिफरन्शिएट करू नका, ऑटोमॅटिकली सगळं जमून जाईल. एखाद्या मुलाला, एखाद्या विद्यार्थ्याला एका बॅचमधून 2 बॅचमधून सोल्युशन नाही मिळालं, तिसरी बॅच करावी निगेटिव्ह विचार करू नये. असा विचार करू नये की मी क्लासचा आता सिनियर मेंबर झालो आणि मग मला लोक काय म्हणतील. बाबा लोक तुला आताही बोलणार आहे, नंतरही बोलणार आहे, सिलेक्शन नाही झालं तर आयुष्यभर बोलणार आहे. त्यामुळं वाईट वाटून घ्यायचं नाही की मला दुसऱ्यांदा बसायचं, तिसऱ्यांदा बसायचं, सर काय म्हणतील. सरांना काहीच वाटत नाही. सरांना वाटतं की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं पाहिजे, त्याला सोल्युशन मिळालं पाहिजे. आणि तेच द बेस्ट सोल्युशन आहे की एकदा नाही जमलं, दुसऱ्यांदा नाही जमलं, तिसऱ्यांदा करा. 1 इयरचं ॲडमिशन आहे आपलं ऑफलाईनवाल्यांना, तर आपण ऑलमोस्ट कधीच डिसअलाउ करत नाही की बाबा या बॅचमध्ये बसू नको, त्या बॅच बसा, 2दा 3दा बसा. डाऊट क्लिअरिंगला या, पर्सनल काउन्सिलिंगला या, 1 to 1 आपण हे सगळे डाऊट्स तुमचे सॉल्व्ह करू. हाऊ टू ओव्हरकम मॅथ्स फोबिया. सर आम्हाला मॅथ्सची खूप भीती वाटते, याला कसं ओव्हरकम करावं. मला असं वाटतं की हा प्रश्न जो आहे हा त्याच व्यक्तीला आला असेल ज्याने महिनाभर मला प्रॉपरली लेक्चरमध्ये फॉलो नसेल केलं. कारण ज्या विद्यार्थ्याने 1 महिना क्लासमध्ये बसलं हा फोबिया ऑटोमॅटिकली निघून जातो. याच्या मागचं एक आणि एकच कारण आहे, कारण महिन्याभरात मी सगळे बेसिक कंप्लीट करून देतो. हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी जमायला लागतात, हळूहळू सगळ्या गोष्टी जमायला लागतात आणि मग त्यानंतर तुमचा फोबिया तो ऑटोमॅटिकली कमी होतो. त्यामुळं याच्यासाठी एक आणि एकमेव सोल्युशन आहे, रेग्युलर लेक्चर अटेंड करणे आणि दिलेला होमवर्क कंप्लीट करणे. प्रॅक्टिस मटेरियल, अभ्यास तर खूप करायचा असतो सर, नेमकं कुठून करावा आणि किती करावा कळत नाही. काय करावं तर मी तुम्हाला सांगितलं, आता कुठून करावा यासाठी एक स्पेशल PDF कोर्स लॉन्च केला आहे आपण. स्पेशल PDF कोर्स, याच्यामध्ये क्वांटच्या PDF, रिझनिंगच्या PDF, सध्या इंग्लिशच्या नाही आहे, GAच्या नाही आहे, पण पुढच्या काही दिवसांमध्ये या PDF सुद्धा ॲड होतील. सध्या क्वांट आणि रिझनिंगच्या PDF आपण त्यात ॲड करून ठेवल्यात. या PDF कोर्स जो आहे हा ॲपवर तुमच्या दिसेल, या 10,000+ क्वेश्चन्स आहेत आणि याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीजचे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यात कसे क्वेश्चन आहेत बघा. पहिल्यांदा याच्यात टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, यात टॉपिक वाईज PDF आहेत. सुरुवातीला यातले टॉपिक वाईज PDF सॉल्व्ह कराव्या. एकदा टॉपिक वाईज PDF सॉल्व्ह झाल्या मग यातल्या स्पीड बूस्टर PDF सॉल्व्ह कराव्यात. एकदा स्पीड बूस्टर PDF सॉल्व्ह झाल्या मग तुम्ही डेली टास्क PDF सॉल्व्ह कराव्यात. आणि मग त्यानंतर मेन्स टास्क PDF सॉल्व्ह कराव्यात. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, जर तुम्ही एवढं सगळं प्रॉपरली केलं, हे आणि हे होईपर्यंत कुठली ऑनलाईन टेस्ट देणं चालू करू नये.
डेली टास्क पीडीएफ सोबत सोबत ऑनलाईन टेस्ट पण द्याव्यात प्रीच्या, आणि मेन्स सोबत सोबत सुद्धा ऑनलाईन टेस्ट द्याव्यात प्रीच्या, सो दॅट सायमल्टेनियसली प्री मेन्स चालू राहील. इकडं हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, हे स्पीड वाढवण्यासाठी, हे स्पीड वाढून आणखी हाय लेवलला पोहोचण्यासाठी सोबत बाजूला ऑनलाईन टेस्ट, या दोघांचं अनालिसिस इथून होईल. या दोन्हींचा इकडे केलेल्या प्रॅक्टिसचा फायदा इकडे होईल. आणि मेन्स टास्क पीडीएफ जे आहेत, मेन्स टास्क पीडीएफ, या मेन्सच्या टेस्ट देण्याच्या अगोदर मेन्सच्या ॲटलिस्ट 50 पीडीएफ तरी सॉल्व्ह करून जाव्यात. मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, याच्या बाहेर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. 500 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करा. एवढी इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला पुन्हा काहीच अभ्यास स्टडी मटेरियल वेगळं घेण्याची गरज पडणार नाही. याच्यामधून तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण कॉन्क्रीट सोल्युशन मिळून जाईल. पुढचा मुद्दा येतो, जे जुन्या मुलांसाठीची स्पेशल बॅच आपण टॉपर्स बॅच चालू करतोय. याच्यामध्ये काय शिकवणार आहे सर तुम्ही, फक्त आणि फक्त मेन्स लेवलचं शिकवणार आहे का? नाही. याच्यामध्ये मी काय करणार, याच्यामध्ये मेन्स टॉपर बॅचमध्ये क्वांट कसं शिकवलं जाईल, तर मेन्स टॉपर बॅचमध्ये रिव्हिजन ऑफ कन्सेप्ट होईल. ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवल्यात त्यांचं रिव्हिजन होईल. असं नाही की कन्सेप्ट एकदम बेसिक पासून शिकवेल, कारण ऑलरेडी ते शिकवल्या. रिव्हिजन ऑफ कन्सेप्ट होईल. त्यानंतर प्री लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील 2 दिवस. प्री लेवल 2 दिवस चालेल. याला अराउंड 1 दिवस, याला 2 दिवस, है ना, असे झाले 3 दिवस. आणि मेन्स लेवलचे क्वेश्चन जे आहेत हे चालतील 3 दिवस. अशा पद्धतीने हा वीकली शेड्यूल असेल. सुरुवातीला कन्सेप्च्युअली जर क्लिअर करायचं तर मला एक अर्धा तास पाऊण तास लागतो. त्याच दिवशी प्री लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं स्टार्ट करेल. 2 दिवस कन्सेप्ट, 2 दिवस प्री, 1 दिवस कन्सेप्ट, 2 दिवस प्री, आणि 3 दिवस अराउंड मेन्स लेवलचे क्वेश्चन. अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन होईल. म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस सुद्धा 6 दिवस चालेल, पर्सेंटेज सुद्धा 5 ते 6 दिवस चालेल, ॲव्हरेज अराउंड 5 दिवस चालेल, नंबर सिरीज अराउंड 3 ते 4 दिवस चालेल, तुमचं पर्सेंटेज 4 ते 5 ते 6 दिवस चालेल, रेशो प्रपोर्शन 4 ते 5 दिवस. अशा पद्धतीने इच अँड एव्हरी टॉपिक इन डेप्थ 300 क्वेश्चनचं रिव्हिजन. बरं, हा वाला जो पार्ट आहे हा माझा वेगळा, याच्यासाठी मटेरियल वेगळं आहे, याच्यासाठी पीपीटीज वेगळ्या आहेत, याच्या पीपीटी वेगळ्या आहेत, आणि तुमच्यासाठी प्रत्येक टॉपिकचे मला वाटतं 200 प्लस क्वेश्चन, प्रत्येक टॉपिकचे 200 प्लस क्वेश्चन बॅचमध्ये. बॅकएंडला काम चालू आहे माझं. टार्गेट की 300 प्लस क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे सॉल्व्ह करून घ्यावे इथं. पण सध्या मी म्हणेल 200 क्वेश्चनवर सध्या काम चालू आहे. त्याही पुढे जसं शक्य होईल तसं आपण ऍड करत जाऊया. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. एखाद्याला वाटतंय की नाही सर मला स्पेशल मेन्सची क्वांटची बॅच घ्यायची, स्पेशल मेन्सची क्वांटची बॅच, काही टेन्शन घेऊ नका. टॉपर्स तुमची जी बॅच आहे कोणती, क्वांट वॉरियर 1.0 ही बॅच परचेस करा. तुम्हाला क्वांट वॉरियर 1.0 मध्ये सुद्धा इंग्लिश क्वांटचे मेन्सचे लेक्चर दिसणार आहेत. त्यामुळे ज्यांना वाटतंय की मला क्वांटची स्पेशल बॅच घ्यायची प्री लेवलची मेन्स लेवलची, त्यांनी क्वांट वॉरियर घ्या. फक्त मेन्स लेवलची घ्यायची तरी क्वांट वॉरियर घ्या. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की सर थोडीशी महाग होते, पर्सनली मला भेटा किंवा कॉल करा, या संदर्भात आपण चर्चा करू. तर होपफुली सगळे डाऊट्स तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असतील. प्रोसेस फॉलो करा, प्रोसेस चुकू नका. कसं क्वांट शिकायचंय याची एकदम मायन्यूट अनालिसिस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करून दिलं. आणि मला नाही वाटत की एवढं बारीक गोष्टी ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला कोणी कधी सांगितलेही असतील की अशा पद्धतीने करायचंय, हे करायचंय. पीडीएफ सोल्युशन मटेरियल दिलं, टेस्ट सांगितल्या कधी द्यायच्या, काय द्यायच्या, कुठून शिकायचं, काय शिकायचं, किती शिकायचं, किती वेळ द्यायचा, हे सगळं सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटलंय. रिलेटेड तुम्हाला वाटलं की म्हणजे तुम्हाला वाटतंय काही डाऊट्स आहे याच्या संदर्भात अजून, येऊन भेटा, कॉल करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.